अहो बाबा, अहो काका, अहो तात्या, हो हो, अहो अण्णा. हा असे बोलायचे. किती वचन होतं बाबा. काय शब्दामध्ये बोलत होता बाबा? आताची पोरं पप्पाला काय म्हणतात? अहो दाढी. मिशी. अरे डॅडी म्हणतात. डॅडी का? का दाढी मिशी? मला इंग्लिश येत नाही. बोलूच नको. इंग्लिश. मला इंग्लिश येतच नाही आजीला. बोलू नको. म्हणजे पप्पाला जर काही दाढी म्हणायचं, हा तर मम्मीला काय म्हणायचं बाबा? आईला काय म्हणायचं? हा हा काय म्हणायचं? आईला म्हणायचं मॉम. मॉम. डॅड. पप्पाला डॅडी. आईला मॉम. मॉम. हा मॉम. आता मॉमच म्हणतात. म्हणून तो पप्पाला म्हणाल, हा. बाप्पा हो बाबा. काय पण करा, कसं पण करा, पण माझं लग्न लवकर करा. नाहीतर मी आपल्या घरात पोरं घाली. जर तुझं लग्न मी नाही केलं तर तू काय करणार? मी आपल्या घरात पोरं घाली. असं? कॉलेजमध्ये जाऊन पोरं घाली. अरे बापरे. एखाद्या सोसायटीत जाऊन पोरं घाली. पंधरा घाली. एखादी फटून आली. हा. आणि आपल्या घराला पण पोरं घाली. म्हणून त्या रागाच्या भरात काय करतो बाबा? पप्पा काय करतो? काय करतो बरं? 4 गावं फिरतो. हा. 4 गावं फिरून झाल्यावर एखादी चांगली शेपडी मुलगी बघतो. नवरीताईसारखी. शिकलेली. हा शिकलेली म्हणायचं नाही. आमच्या नवरीताईसारखी आमच्या नवरीताईसारखी शिकलेली तू मुलगी बघतो. हा. आमच्या मुलाचं भाजून टाकतो.